नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज मी आपणाला की ऊस लागणीचा की पाचट काढण्याची पद्धत तुम्हाला सांगणार आहे आणि पाचटीमुळे होणारे पाचट काढल्यामुळे होणारे फायदे याबाबतीत आपल्याला आजचा व्हिडिओ टाकणार आहे. तर हे बघा शेतकरी बंधूंनो, की या शेतकऱ्यांनी पाचट काढलेलं आहे आणि आपण बघू शकता की छान पाचट काढलेलं आहे. त्याच्यामुळं ऊसाची संख्या चांगली मेंटेन राहते, की ऊस मरण्याचं प्रमाण कमी राहतं. आणि ह्या पाचट काढून आपण जमिनीमध्ये टाकल्यामुळं की मल्चिंगसारखा त्याचा फायदा होऊन पावसाळ्यामध्येही पाचट कुजायला चालू झालं की खताची उपलब्धता ऊस पिकाला होते आणि ऊस पीक जोमाने वाढू शकतं, ऊसाचं उत्पन्न चांगलं येतं. याचे अनेक असेच फायदे आहेत की ऊसाचं पाचट काढल्यामुळं ऊस पडत नाही, की हवा खेळती राहते. की पाचट जास्त असलं की पावसाळ्यामध्ये जे काही हवा वगैरे येते त्या हवेमुळं ते ऊस आपला पडतो. ऊस पडल्यामुळं की ऊसाची वाढ मंदावते. दुसरं की त्याला उंदीर किंवा रानटी जनावरं त्याला लागतात, ऊसाची नासधूस होते. त्याच्यामुळं ऊसाची संख्या पण मेंटेन होते, की जनावरापासून उंदरापासून त्याचं संरक्षण होतं. आणि आपल्या ऊसाचं जाडी वाढल्यामुळं की याच्यामध्ये रस साठवण्याची जे काही जागा आहे ती भरपूर राहते आणि आपल्याला ऊसाचं उत्पन्न चांगलं मिळतं. त्याचबरोबर की आपण जर बघितलं तर याच्यावरती की ही मिलीबग नावाची कीड आहे, की पिट्ट्या ढेकून म्हणतो आपण. तर पिट्ट्या ढेकून असतो आणि ह्या पिट्ट्या ढेकून नंतर काय करतो की अशी ही कांडी कीड करतो. कांडी कीड होते आणि कांडी कीड होऊन की आपला ऊस कमकुवत होतो, मेला जातो. त्याच्यामुळं की ह्या ऊसाच्या पाचट काढल्यामुळं हा पिट्ट्या ढेकून जो आहे तर तो सुद्धा कंट्रोल होतो आणि आपल्या ऊसाच्या उत्पादन वाढीला मदत होते. असाच अजून हा सुद्धा एक प्लॉट आहे. ह्या प्लॉटमध्ये 1 महिन्यापूर्वी पाचट काढलेली आहे. हा सुद्धा अडसालीचाच ऊसाची लागण आहे. ऊस जोमाने वाढतो आहे आणि ह्या ऊसाची 1 महिन्यापूर्वी की याचा पाचट काढलेलं होतं. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की ऊस पाचट काढल्यामुळं की ऊसाची वाढ. आणि हे बघा, ही ह्या ऊसामध्ये पाचट काढलेली आहे. पाचट आता थोडीशी काळी पडलेली आहे, म्हणजे पाचट कुजण्याचं काम सुरू झालेलं आहे. याच्या पुढं जरा थोडासा ऊस वाढला की मग हे आपण आतमध्ये घुसून पाचट काढू शकत नाही, म्हणून या शेतकऱ्यांनी अगोदरच पाचट काढून घेतलेली आहे. हा बघू शकता ऊसाचा खोडवा आहे. हा डिसेंबरमध्ये तुटलेला ऊस आहे आणि हा बघा की याची पूर्णपणे सर्व कामं पूर्ण झालेली आहेत. आता ह्याचासुद्धा पाचट काढणे गरजेचे राहते. या शेतकऱ्यांनी बघा की ऊसाच्या खोडव्याचे पाचट काढलेले आहेत आणि ऊसाचे पाचट काढल्यामुळं की ह्या ऊसामध्ये संख्या मेंटेन व्हायला त्याची मदत होते. या शेतकऱ्यांनी लागणीप्रमाणेच खोडव्याचं सुद्धा पाचट काढलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, आपण पाहू शकता या खोडव्याचं पाचट काढल्यामुळं खोडव्याची संख्या मेंटेन व्हायला मदत झालेली आहे. आणि पावसाळ्याच्या पूर्वी जर शेतकऱ्यांनी असं खोडव्याचं जर पाचट काढून जर आपण सरीमध्ये टाकलो तर त्याचा संख्या मेंटेन व्हायला मदत होती. एकरी 40,000 ऊस जर झाले तर एक ऊस जर 1-2 किलो वजनाचा जर झाला तरी आपल्याला खोडव्याचं 80 टनाचं उत्पन्न मिळू शकतं. 2.5 टन जर आपण 2.5 किलो एका ऊसाचं जर वजन निघालं तर त्याचं आपल्याला 100 टनापर्यंत उत्पन्न निघू शकतं. हे आपण आपल्या पाचट काढून आपण जर ऊसाचं व्यवस्थापन चांगलं जर केलं तर आपल्या ऊसाच्या उत्पन्नामध्ये चांगलीच भरघोस वाढ होते. तर मी आज हा व्हिडिओ टाकलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी की तुम्हाला की ऊसाची संख्या कशी मेंटेन करायची, ऊसाची संख्या एकरी किती पाहिजे या संदर्भात टाकणार आहे. तर ह्या माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.